पाऊल कॅन्सर मुक्तीकडे, असे म्हणत म्हसवड शहरातील इंजिनियर व आरोग्य मित्र नितीन तिवाटणे यांनी म्हसवड येथे सर्वज्ञ सेवा संस्था व मुक्त कॅन्सर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात जागतिक दर्जाचे कॅन्सर तज्ञ डॉक्टर मुकुल घरोटे यांनी टाइम्स ऑफ महाराष्ट्रशी केलेल्या बातचीतीत आम्ही आपल्या समोर घेऊन आलो आहोत. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी म्हसवड मान प्रतिनिधी महेश कांबळे यांचा रिपोर्ट. आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात लोकांना अनेक आजारांनी खर तर ग्रासलेलं आहे आणि या ग्रासलेल्या आजारात एक कॅन्सर सारख्या आजाराची सुद्धा भर पडलेली आहे. हा आजार अतिशय दबक्या पावलाने लोकांच्यात येतोय आणि अनेक कुटुंब या आजारामुळे खर तर उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हसवड शहरात खर तर आरोग्य मित्र नितीन तिवाटे यांनी या आजारावर एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरातून ते मोफत अशा आजाराची तपासणी करणार आहेत. हे तपासणी करण्यासाठी खरं तर या ठिकाणी जागतिक दर्जाचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर मुकुलजी घरोटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि ते आज या शिबिराला त्यांनी खरं तर मार्गदर्शनही केलं आणि या ठिकाणी सहभागी झालेल्या लोकांची ते तपासणी सुद्धा करत आहेत. नमस्कार घरोटे साहेब, आपण म्हसवड शहरात आला आणि या ठिकाणी या कॅन्सरच्या शिबिरात लोकांना मार्गदर्शनही केलं आणि स्वतः तुम्ही उपचारही करणार आहे, तर काय सांगाल याबद्दल? आता पॉज करा तुम्ही. नमस्कार, मी डॉक्टर मुकुल अरविंद घरोटे, कॅन्सर रोग सुपर स्पेशालिस्ट, मुक्ता कॅन्सर क्लिनिक नाशिक. आज सर्वज्ञ सेवा संस्था आणि IMA म्हसवड आणि म्हसवड मेडिकल असोसिएशन डॉक्टर्स असोसिएशन आणि मुक्ता कॅन्सर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिवसाच्या आज या दिवसाला आम्ही हा कॅम्प ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये कर्करोग निदान, मुख्यतः स्तनाचे कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सरच्या डिटेक्शनसाठी मॅमोग्राफीची AI टेक्नॉलॉजीची जी निरामय पद्धती आहे, ती पद्धतीने आपण आज म्हसवडमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणार आहोत. नंतर गर्भमुखाच्या कर्करोगासाठी पॅप स्मिअरची तपासणी आणि तोंडाच्या कर्करोगासाठी स्वतः मी सगळ्या तोंडाचं जे काही कर्करोगाचे लक्षणं असतील त्याचे सगळ्याचं निदान, मार्गदर्शन हे सगळं आज आम्ही इथे म्हसवड येथे आयोजिलं आहे. याची गरज का? तर कॅन्सर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पूर्वीच्या काळात हा आजार शहरी भागांमध्ये जास्त होता, पण आता ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये कर्करोगाचे प्रमाण हे दिवसेगणिक वाढत चाललेलं आहे. त्याचा कमी होण्याचा दर नाही. परत आपल्या भारतामध्ये कर्करोगाचं निदान हे ऍडव्हान्स स्टेज, जसं स्टेज 3 आणि स्टेज 4 याच्यामध्ये होत असतं, जिथे उपचार करणं फार कठीण, क्लेशदायक आणि उपचारामध्ये किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी या सगळ्यांची गरज पडते. जर हाच आजार आपल्याला टप्पा 1 किंवा टप्पा 2 मध्ये निदानात आला तर आपल्याला फक्त सर्जरी किंवा किमोथेरपी या दोनच उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि परत हा होत नाही. पण ह्याच्यासाठी गरज आहे ती सर्व्हिलियन्सची. सर्व्हिलियन्स म्हणजे स्क्रीनिंग कॅम्प्स, म्हणजेच काहीही लक्षणं नसताना, काहीही त्रास नसताना देखील तपास करून घेणं हे कॅन्सरसाठी अत्यावश्यक आहे. बाकीच्या आजारांमध्ये ठीक आहे, डायबिटीज झाला नंतर उपचार केला, BP वाढला नंतर उपचार केला, ठीक आहे, ते पण चांगलं नाही, पण तरी त्याच्यात जीवाला धोका नाही. पण या आजारामध्ये जर त्रास झाला आणि नंतर तो निदानात आला तर हा ऑलरेडी टप्पा 3 किंवा टप्पा 4 मध्ये पसरलेला आजार असतो. जसं आधी सांगितलेलं आहे, हा सैतान दबक्या पावलांनी येतो, हा सांगून येत नाही. त्यामुळे जागरूकता ही एकमेव गोळी आहे ज्याच्यातून हा आजार आपल्याला लवकर निदानात येऊ शकतो आणि पूर्णपणे बरा होऊ शकतो. आजकाल डॉक्टर साहेबांनी सांगितले की कोणताही आजार हा बळवण्यापेक्षा त्याच्यावर उपचार होणं फार गरजेचं आहे आणि कॅन्सर सारख्या आजाराचं तर निदानच फार महत्वाचं आहे. जर निदानच होत नसेल तर मात्र लोकांनी आजकाल डॉक्टर घरोटे यांनी सांगितले की कोणताही आजार बळवण्याच्या अगोदर त्याचं निदान होणं फार गरजेचं आहे आणि या असं निदान होण्यासाठीच या कॅन्सरच्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. कॅन्सर सुद्धा बरा होऊ शकतो, परंतु तो प्राथमिक स्टेजला असेल तर वेळीच लोकांनी खबरदारी सुद्धा घ्यावी, असे डॉक्टरांनी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे. महेश कांबळे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, म्हसवड, मान.